आणि राज्यातील खास करून मराठवाड्यातील पूरस्थिती संदर्भात सविस्तर बातम्या आपण पाहणार आहोत। सुरुवातीला जाऊया बीडमध्ये। बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गेवराई तालुक्यातल्या तांदुळवाडी हवेली या गावातील मोसंबीच्या बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्यात। शेतकऱ्यांच्या याच नुकसानीचा ड्रोनच्या माध्यमातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। बीड जिल्ह्यात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालंय आणि खास करून बागायतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, बागांचं नुकसान झालंय। मी बीड जिल्ह्यातील या कोणतं गाव बाबा हे? तांदुळवाडी हवेलीमध्ये आहे आणि या ठिकाणी मोसंबीचं बाग अक्षरशः कालच्या पूर परिस्थितीमुळे उपटून पडलेलं आहे। बाहेर अक्षरशः झाडं सगळी उखडून पडलेली आहे, कारण पाण्याचा वेग एवढा होता की तब्बल 30 फूट जमिनीवरून वरती उंचीवर पाणी होतं आणि त्यामुळे ही बाग अक्षरशः उद्ध्वस्त झालेली आहे। आणि आत देखील इथे आपण जर उभं राहिलं तर उभं राहणं शक्य नाही, त्यामुळे काठीच्या साह्याने या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। ते शेतकरी माझ्यासोबत आहे। बाबा काय परिस्थिती आहे? सगळे परिस्थिती खूप गंभीर आहे। 30 फूट पाणी होतं, सर्व उकळून आमची तर राहायची पंचायत होती, इतकी काल गंभीर परिस्थिती होती। कुठे का कसं राहावं, का कसं खावा, काही अन्न पाणी सुद्धा अडचण होती काल। बरं, काय किती एकर बागायत होतं, काय सगळं नुकसान झालंय? 3 एकर माग सगळा उठून पडला, ऊस पाडला, सरी बुजून गेली पाण्याने, उद्ध्वस्त झाले सर्व पीक। ही मोसंबीची झाडं आता काम येतील का? उकडून पडले, काही कामाला येऊ शकत नाही, उठून पडले बाजूला। किती नुकसान झालं असेल? दुष्काळ म्हणजे जवळजवळ 3 एकर मध्ये एक सुद्धा झाड उभं राहिलेलं नाही, 2-4 झाड उभी आहेत फक्त, सगळे 4 झाड फक्त उभे नाही, सगळे उपटिले। नक्कीच ही सगळी विदारक अशी परिस्थिती मराठवाड्यातील आहे। तांदुळवाडी हे गाव आहे आणि या ठिकाणी या मोसंबीच्या बागा आहेत त्या अक्षरशः उखडून पडलेल्या आहे, उमटून पडलेल्या आहे। आणि ह्या जर याचा विचार केला तर 3 एकरचं हे बाग सगळं उद्ध्वस्त झालंय, त्यामुळे लाखो रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। मोहसिन शेख, NDTV, बीड।